कुंज विहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी गोपी जन वल्लभ जय गिरिवरधारी यशोदानंदन जय ब्रज जनरंजन यशोदानंदन जय जनरंजन जय यशोदानंदन जय ब्रज जनरंजन यशोदानंदन भज जनरंजन यमुनतीरावनचारि यमुना तीरावनचारि यमुनतीरावनचारि यमुना तीरावनचारि जय राधा माधव जय कुंज विहारी जय राधा माधव कुंज विहारी हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे
हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे गौरनिताय गौरनिताय जय गौरनिताय गौरनिताय जय गौरनिताय गौरनिताय जय गौरनिताय जय जय प्रभुपाद प्रभुपाद जय जय प्रभुपाद जय प्रभुपाद नित्यानंद राम जय नित्यानंद राम नित्यानंद राम जय नित्यानंद राम जय सच्चिदानंद गौरा हरि जय सच्चिदानंद गौरा हरि जय सच्चिदानंद गौरा हरि जय सच्चिदानंद गौरा हरि विठ्ठल रखुमाय विठ्ठल रखुमाय जय विठ्ठल रखुमाय विठ्ठल रखुमाय जय विठ्ठल रखुमाय जय जय प्रभुपाद जय प्रभुपाद जय युग धर्म हरिनाम संकीर्तन की जय गौरांग महाप्रभु की जय परम दयालु नित्यानंद राम की जय नित्यानंद महाप्रभु आविर्भाव तिथि महामहोत्सव की जय गौर प्रेमानंदे हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण तुम्ही बसा. हरे कृष्णा. तर आज एक विशेष दिवस आहे. प्रथमतः या साप्ताहिक सत्संगामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज एक विशेष तिथी आहे. आपण आपल्या पाठीमागे बघू शकता, कोपऱ्यामध्ये, खाली कोपऱ्यामध्ये
गौर निताय आहेत. गौर निताय बहुतेकांना माहिती आहे आणि बहुतेकांना थोडस नवीन नवीन नाही म्हणता येणार आपल्याला, पण कलियुगामध्ये गौर निताय म्हणजे जय. तर ठीक आहे, आपण एकदा प्रार्थना करूया आपण म्हणा सर्वजण. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 नारायण नमस्कृत्य नरो चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरये. नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भगवत् सेवया भगवते उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्दे अहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथावितातं सजीवम् सावद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखातान्विच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमस्तुते. तप्त कंचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. मकं करिति वाचालं मूलं करिति हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण. तर असं वर्णन झालंय, बिनु सत्संग न हरिकथा तेहे बिन मोहन भाग मोह गये बिन रामपद होईन दृढ अनुराग. तर म्हणतात की बिनु सत्संगाशिवाय हरीच्या कथा होत नाही. बिनु सत्संग न हरिकथा. बाहेर आपण जगात कुठे गेलो तर हरीच्या कथा नसतात, अवांतर कथा असतात, ज्याला ग्राम्य कथा म्हणतात शास्त्रात. ग्राम्य कथा म्हणजे गावाकडच्या कथा. असं झालं तसं झालं, हे झालं ते झालं. तर प्रभुपादजी म्हणाले होते, ग्राम्य कथा ह्या समुद्राच्या लाटासारख्या असतात. समुद्राच्या लाटा म्हणजे आपण सर्वजण समुद्र बघितलेला आहे बहुतेकाने, असं मी मानतो आणि बघितलं असेलही. तर तुम्ही जर समुद्राजवळ उभे राहिला, म्हणजे आपण जर समुद्राजवळ उभे राहिलो तर समुद्रात काय येत असतात आणि किती येतात अगणित आहे की नाही. लाटा मागे एक गेली असं वाटतं आता लाट संपली, तिच्याकडे पाहत राहिलो. समजा आपण समुद्रात उभे राहिलो, समुद्राच्या कडेला उभे राहिलो, लाटाकडे बघत राहिलो, ती लाट पुढे येते आणि विरते आणि तोपर्यंत दुसरी येते, तिसरी येते, चौथी येते, पाचवी येते, हजारो लाटा चालूच असतात. तसं प्रभुपाद म्हणायचे ग्राम्य कथा चालूच असतात. एक झालं की टीव्ही वाल्यांची एक बातमी संपली की दुसरी झाली की तिसरी झाली की आज हे झालं, उद्या ते झालं, परवा हे झालं, नंतर ते झालं. म्हणजे जगामध्ये घडामोडी ह्या अव्यवहारपणे घडत असतात, सातत्याने घडत
सतत घडत असतात. आणि त्या सतत घडणाऱ्या घटनेचं सामान्य माणसं किंवा सामान्य जन काय करतात, त्या घटनेमध्ये रस घ्यायला पाहतात. काय करतात, आपण काय मिळवतो त्या कथेमधून, पण म्हणले ते रस जो आहे तो ती रस सांगितला पुनश पुनश चरवित चर बनव. म्हणजे पुन्हा पुन्हा चावून झालेलं काय आहे, स्वतः आहे. तुम्ही बातम्या सारख्याच असतात, असं झालं तसं झालं तसं झालं, परत प्रेझेंट करताना परत नवीन प्रेझेंट केलं जातं. समजा एक मनुष्य एक्सपायर झाला असं आपण ऐकलं, समजा त्याची एक बातमी झाली की दुसरा झाला की परत तशीच असते. असं झालं, आपण फार मोठी काही गोष्ट गमावलेली आहे आणि ती जागा कधीच भरून निघणार नाही. ठीक आहे, असं असेल, पण ते अर्ध सत्यच आहे. जागा भरून निघणार नाही असं वाटतं का आपल्याला? कारण जागा भरणारे कोण आहे? प्रकृती जागा भरून काढते. जसं आपण शिक्षण शाळेत जातो, असं आहे की हे विद्यार्थी शाळेतून गेले म्हणजे आता परत दुसरे विद्यार्थी नाही. हरे कृष्ण हरे कृष्ण. तर हे जसं चालू असतं पुनश पुनश काय चरवित चरवन, म्हणजे संसारिक कथा चावून चावून काय झालेले आहेत, चोथा झालेला आहे. त्या चोथामध्ये किती रस कमी असतो, जास्त रस मिळत नाही. हेळाची पाडे अवघीची पाडे तेथे काही गोडी निवडावी असं म्हणते. हेळाची पाडे म्हणजे ते रसवंती गुरु असतात, तो रसावाला काय करतो, ऊस घालते थोडा रस निघतो, परत ते परत परत मग शेवटी काय करतो, चिपाडे, शेवट काय रस त्याच्यातून. तर संसार म्हणले चावून चावून काय झालेलं आहे, चोथा झाले. म्हणजे आपल्या अगोदर अनेकांनी चावलंय नाही, बरेच जण चावत चावत आले, त्याने आपल्याकडे दिलं, आपण चावतोय दुसऱ्याकडे देत राहतोय. संसाराच्या कथा थोड्या वेळापुरते रस देतात, आणि ते पण रस कोणाला देतात म्हणले, जरी मिळालाच रस तर कोणाला मिळतो म्हणले माहिती का, जर चावून चावून चोथा झाला तर त्या चोथ्यावर काय बसतात, माशा. हा, काय बसतात, फक्त माशांसाठी आहे, मनुष्यासाठी कुठं काय तिथं. तर म्हणजे जरा खरा रसपान घेणारी जी व्यक्ती आहे, आनंदमय अभ्यासात हे जे वर्णन केलं वेदामध्ये व्यक्तीचं, आत्मा काय आहे, तर आनंद पाहिजे, प्रचंड आनंद पाहिजे. आता त्या रसामध्ये ते जे चिपाड झाले त्याच्यामध्ये रस नाही असं म्हणता येणार नाही, कारण त्याच्यावर काय बसतात, माशा बसतात. पण माशांची संतुष्टी तरी किती काय, एवढी एवढ्या याच्यात ते रस मिळवतात, ते किती मिळतो, माशी काय खाते हा प्रश्नच आहे. आपल्या अन्नावर माशी बसते, किती खाते काय माहिती किती खाते, कारण तिची काय आहे, अल्पसंतुष्ट आहे. संतुष्ट होण्यापेक्षा तिला रस कशात ते माहीत नसल्यामुळे निदान जे आहे ते स्वीकारते. तसं म्हणजे साधारण माणसं गप्पा कशा मारतात, साधारण जे जीवात्मे आहे, जे मायाचं प्रकृती अधीन झाले, ते ग्राम्य कथा करतात. चावून चावून स्वतः झालेली कथा परत काय करतात, यानं सांगितलेली असते, अमके अमके नेता गेले, परत तो दुसरा तेच सांगतो, तिसरा पण तेच सांगतो, चौथा पण तेच सांगतो, पाचवा पण तेच सांगतो. झालेल्या बातम्या म्हणून वर्तमानपत्राला कधी कधी शिळ्या बातम्या म्हणतात आहे. लोक ताज्या म्हणून वाचतात, पण वर्तमानपत्रातल्या बातम्या कशा आहेत, शिळ्या आहेत का ताज्या, ताज्या आहेत. कशा बातम्या, तुमचं काय मत आहे? आणि घडून गेलेलं आहे सगळं, आहे का नाही, घडून गेलेलं आपल्याला सांगितलं जातं, आणि आपण त्याला ताजं म्हणून नाही, ताथ म्हणून वाचतो. पण खरं ते कसं आहे, अगोदर म्हणजे कधी घडलं ते पण माहिती नाही आपल्याला. एखादी घटना घडल्यावर खूप दिवसांना लक्षात येते की रूम मध्ये एक मनुष्य पडलेला होता, त्याच्याकडे कोणी बघितलंच नाही, आणि तो एक्सपायर झालेला होता. आणि मग 15 दिवसांना मग ते किंवा 10 दिवसांना खोलीमध्ये वास यायला लागला, मग शेजारी गेले. ही बातमी कधी घडलेली आहे, ती आपण आज वाचतो, अरे असं झालं त्या खोलीत, हे झालं ते झालं. पण अर्थात ठीक आहे, कारण काय म्हणाले, मायाग्रस्त कृष्ण भुलिया जीव भोगवंचा करी अतएव तारे माया झापटी तरी. म्हणजे कृष्णाला विसरलेले लोक, भगवंताच्या लिहिलेल्या विसरलेला जो जीव आहे, लोक म्हणण्यापेक्षा जे जीव आहे, जे भगवंताला विसरले, त्यांना कोण पकडते म्हणले, माया पकडते. अतएव माया तारे झापटी धरे. म्हणजे जसं भूताला झपटले माणूस काही नाही, काही बडबड, भूताला झपटले माणसं पाहिले का तुम्ही, ऐकलं का भूत लागतं मग, खरं आहे का नाही काय माहिती आहे. पण भ्रमित माणसं असतात ना, बडबड 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 करत असतात, ते सुद्धा बडबड करत असतात दिवसभर, काही ना काही ड्राव चालू असते असं. तर ग्राम्य कथा न शुनिवे, चैतन्य महाप्रभू म्हणले ग्राम्य कथा ऐकून काही उपयोग होणार, ग्राम्य कथा ऐकल्या जातील पण आपल्या स्वतःसाठी काही फायदा निघणार, काही मिळणार काही नाही. म्हणजे येळाची पाडे अवघीची पाडे तेथे काय गोडी निवडावी, काय निवडणार आहे. गेलं चावलेलं जर आपण चिपाड खायला लागलो तर त्याच्यात काय मिळणार नाही, गोडी मिळणार नाही, मिळाले तरी पुरेसे असणार नाही.
भक्तिसिद्धांत सरस्वती आणखी एक उदाहरण द्यायचे म्हणजे मधाची बाटली असते ना, एक ग्रस्त मधाची बाटली घेऊन फिरत चालले आणि त्यांना कोणीतरी सांगितलं की मध खूप गोड असतो. मध कसा असतो? कारण माशांनी तो परागकणातून त्या फुलाच्या याच्यातून शोधून आणलेलं तत्व आहे मध, आणि तो खूप कसा असतो? गोड असतो. आणि तो भरलेला होता बाटलीत. ते ग्रस्त आणि बाटलीचं बुचण उघडलंच नाही, वरतून चाटायला लागले. म्हणजे मध गोड असतो पण एवढी काही गोडी मिळत नव्हती. थोडं बुचणाला झाकणाला थोडं लागलं होतं. संसारात आपल्याला सुख किती मिळतं? थोडं मिळतं आहे की नाही, पण एकदम थोडं. लगेच थोड्या वेळ नाराज होतो आपण, आहे की नाही? काही खरं नाही यार. ड्युटी गेलो की दुपारनंतर लगेच गडबड सुरू होती. काय कशासाठी एवढं चाललं काय कळत नाही की. गोडी नाही ना. गोडी असते तर आनंदाने केला असते. जगातला कोणताही माणूस सहजासहजी सेवा करत नाही, बळजबरी करावं लागते. पहा सगळेजण, कोणाचा असा उत्साह नाही, फार मोठा उत्साह आहे, फार आहे की नाही. नोकरांचा नाही, राजकर्त्यांचा नाही, कोणाचा नाही, एवढा उत्साह नाही. पण आता काय, नाविलाज आहे म्हणून चाललंय. आता आपण अडकलोय, त्यामुळे माहितीच नाही काय करावं. ज्यांना माहिती नाही ते काहीतरी करतात. पण ज्यांना म्हणले कथा माहिती आहे की नाही, ते मोहित होत नाही. बिनु सत्संग न हरी कथा. सत्संगात कोणाच्या कथा होतात? हरीच्या कथा होतात. आणि हरीच्या कथा किती आहेत? एक दिवस भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर नावाचे एक मोठे संन्यासी महाराज होते. त्यांना विचारलं, त्यांच्या शिष्यांना, वैष्णव तोषणी नावाचं एक हे चालवायचे, पत्रक चालवायचे. ते हरिकथा लिहायचे, त्याच्यामध्ये हरीच्या गोष्टी लिहायचे. ते म्हणजे मी रोज रोज काय लिहू, मला कळत नाही म्हणून, लोकांसाठी याच्यात काय लिहिलं पाहिजे. त्या भक्तिसिद्धांत सरस्वती म्हणाले, गाडाची गाडाभर रोज लोक वर्तमानपत्रात किती काही बातम्या लिहितात, आहे की नाही. आणि भौतिक जगात फक्त एक तृतीयांश आहे. जे आपण जेवढं आहे ना, ते फक्त एक तृतीयांश आहे म्हणतात. आध्यात्मिक जगत याच्यापेक्षा खूप खूप मोठं आहे. आता याचा अनुभव कसा येतो? खरं हे कळत नाही. आध्यात्मिक जगत मोठं आहे, आपल्याला वाटतं भौतिक जगत खूप मोठं आहे. आपण राहतो हे जास्त मोठं वाटतं ना, आणि भगवंताचं धाम छोटं वाटतं. आपल्याला वाटतं भगवंत एकदम थोडे आहेत आपल्या जीवनात, आणि बाकी भौतिक जगत खूप मोठं आहे. याचा अनुभव साधारण उदाहरणावरून समजून घ्यायचा असलं तर आपल्या लक्षात येतं. आता आपण जमिनीवर राहतो ना सर्वजण, पाणी जास्त आहे का जमीन जास्त आहे? वाटतं काय? अज्ञानच आहे ना आपलं. आपल्याला पाणी किती माहित नसल्यामुळे जमीन भरपूर वाटते. जिकडे तिकडे पाहा 1000 एकर जमीन आहे का नाही. याची 10 एकर, त्याची 50 एकर, कोणी कोणी म्हणते. त्यांना काही कमी नाही हो, 400-500 एकर शेती त्यांची. कोणी काय सांगतं 1000 एकराचं मालक आहे तिकडे, दुसरं काय 5000. अमेरिकेत मी एकदा कुठेतरी एक जण भेटलो, भारतात काय खरं नाही म्हणलं. भारतातल्या माणसाला काय 200-100 एकर जमीन आहे, पण अमेरिकेतले लँड लिडर 5000 एकराचे, आमके मालक, तेवढे मालक. पण खरं जर वरच्या लेवलवर पाहिलं तर 5000 तरी किती घ्या की नाही. कारण जमिनीवर कितीतरी नद्या आहेत, कितीतरी डोंगर आहे, कितीतरी जंगल आहे, कितीतरी झाड आहे, कितीतरी राहणदार राहतात, इमारती आहेत. आणि तरी म्हणजे 1/3 आहे ते. किती? 71% पाणी आणि 29% जमीन. आणि आपल्याला सर्वत्र काय दिसते? मग कोण अज्ञानात आहे? आपण अज्ञानात आहे की. साधारण उदाहरणावरून आपण समजून घेऊ शकतो. तसंच भगवंताचं जे धाम आहे ते खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. म्हणजे आपण त्याच्यात नगण्य आहोत. पण आपल्याला तिथे माहित नसल्यामुळे आपल्याला हरिकथा किती आहेत माहितीच नाही. कारण आपण जे आपलं छोटं जे राज्य आहे त्याच्यामध्ये मोहित झालेलो आहोत. जे छोटं काही आपल्याला दिलेलं आहे, भगवंतानं थोडंसं दिलं नाही का. लहान मुलाला बिस्किट पुडा दिला ना, तेवढ्या पुढ्यातच खुश होतं. बिस्किट खात बसत आहे की नाही. कॅडबरी दिली की झालं त्याचं. त्याला पित्याबद्दल माहितीच नाही. पित्याची व्यवसाय कुठे कुठे आहे. जर्मनीमध्ये एक पिता असला किंवा जपानमध्ये असला, आणि त्याच्या खेळणीच किंवा चायना मधला एक पिता आहे, त्याचे मोठमोठे कारोबार आहे. त्याच्या मुलाला केवढं माहिती असं, एक रूम, बाथरूम, ती त्याची झोपायची जागा, 2 कॅडबरी. तसं आपल्याला भगवत धामाविषयी काही जास्त माहित. ते सांगायला येतात नित्यानंद प्रभू. आजवरती वाचत असाल तुम्ही नित्यानंद त्रयोदशी. नित्यानंद प्रभू कोण आहेत म्हणले, हे कधी कळणार म्हणले, बिनु सत्संग. सत्संगाशिवाय त्यांच्या कथा कळणार. सत्संगाशिवाय हरीच्या कथाच होत नाही. जसं लहान मुलं गप्पा मारत राहतात, तिकडच्या गप्पा तिकडच्या गप्पा. मी लहान मुलांजवळ बसून पाहतो. मी एक दिवस बसून पाहा, ते 2-3 मित्र आले ना, आपलं वेगळं काही चालू असतं पण त्यांच्या वेगळ्याच गप्पा चालू असतात. त्यांच्या बरोबर कम्युनिकेशन सुरू असतं. खेळायचं कुठे, इकडे पळायचं तिकडे पळायचं, हे चालतं ना. कारण का खेळामध्ये आसक्त आहे. तसं म्हणजे सामान्य जीव हा संसारात आसक्त झाला, मोहित झाला,
त्याला हरिकथा समजत नाही. हरिकथा काय आहे, आपलं हरिबरोबर काय संबंध आहे, खरा आनंद कुठं आहे तो कळत नाही. म्हणून बिनु सत्संग न हरिकथा ते हे बिन मोह न भाग. आणि हरीच्या कथा ऐकल्याशिवाय मोह जात नाही. मोह जायचा सगळ्यात सरांनी आपण दुर्योधन आहोत का विचारलं, कारण दुर्योधन मोहित होता. मोहित का झाला, हरीच्या कथाच माहिती नाही. हरीने आवरणात्मक शक्ती ठेवली, आपल्या सगळ्यावर एक आवरणात्मक शक्ती आहे. आवरण कळतं ना, सिंह पिंजऱ्यात ठेवलेला असतो ना, वरून काय घातलेलं असतं, पिंजऱ्याचं आवरण. आता जंगलातलं जास्त काही माहिती नाही. पोपटाला माहिती आहे, पोपटाला त्या पिंजऱ्यात ठेवतात ना. काही जणांनी प्रयोग केला, पोपटाला पिंजऱ्यात ठेवलं बरेच दिवस. एका शेतकऱ्याने प्रयोग केला, त्या पिंजऱ्यातून सोडून पाहिलं त्याला. सोडलं, थोड्या वेळ तिकडे बसला झाडावर, परत येऊन पिंजऱ्यात गेला. माहितीच नाही जंगलात जायचं कसं आहे, विहार करा. तो उडेची परी न पुरे मन शंका, उडेल पण मनाची शंका पुरत नाही. त्यामुळे आपल्याला भगवत धामात जावं पण वाटतं, भगवत कथा ऐकाव्या पण वाटतात, पण संसारातलं मोह जात नाही, मनातली शंका जात नाही. जर सोडलं तर काय होईल आहे की नाही. जर का संसारात आसक्ती कमी झाली न जाणो, पण तसं नाही. भगवंतात आसक्ती झाली की संसार कळायला सुरुवात होते, संसाराचं रूप कळायला सुरुवात होते. मोह गेला, कोणताही माणूस मोहित आहे तोपर्यंत त्याला स्वच्छ प्रकाशात दिसत नाही काय चाललंय. म्हणून म्हणले न बिनु सत्संग न हरिकथा ते हे बिन मोह न भाग. आणि जोपर्यंत मोह जात नाही तोपर्यंत रामपद होईना दृढ अनुराग, तोपर्यंत भगवंतामध्ये पण अनुराग होत, संसारही कळत नाही. लक्षात आलं मला काय म्हणायचं. आजची परिस्थिती अशी, संसार पण कळत नाही आणि परमार्थ पण कळत नाही. धड संसार न परमार्थ न संसार, दोन्हीकडे सोडून. कलियुगातल्या लोकांची परिस्थिती अशी आहे, कलियुगातले लोक संसारात फार प्रवीण नाही, फार संसार पण माहिती नाही. कारण संसारात हे मी जसं सांगत होतो, पाणी चांगलं नाही, औषधं चांगली नाही, रान चांगलं नाही, रस्त्यात गेलं तर गाड्या. बरं, एखाद्या मोठ्या विमानात बसावं. मी प्रभुपादांचं वाचित होतो परवा. प्रभुपाद म्हणजे 76 साली लिहिलंय प्रभुपादांनी गोष्ट, 76 म्हणजे 74 75. ते म्हणजे विमानातही सुरक्षा नाही. कारण विमानात जावं तर तिकडे ऍक्सिडेंट होत आहे की नाही. मग तुमच्याकडे काय किती संपत्ती आहे काय, बरं निवांत जाऊ, लवकर जाऊ, वेळेत जाऊ, ऍक्सिडेंट झाला म्हणजे एवढी कोटी सोडून गेले मागे, तेवढे कोटी सोडून गेले, एवढे एक शून्यच आहे ना सगळे. एक माणूस गेल्यावर ते काय झाले, सगळे शून्य आहे की नाही. एक घर शून्य, एक गाडी एक शून्य, एक शेत दुसरा शून्य, बँकेतला बॅलन्स तिसरा शून्य. हे सगळे शून्य शून्यात जातो ना, म्हणजे काही राहिलं नाही, शून्य झाला. मग शून्याच्या पुढे एक लावलं तर किंमत येते ना. मला सांगा, 1 शून्य 2 शून्य 3 शून्य 4 शून्य 5 शून्य 10 शून्य 100 शून्य, 100 शून्याची किंमत किती आहे? शून्यच आहे का? आणि त्याच्या पुढे एक लावल्यावर, एक लावला तर 1 शून्य ठेवला की 10, 2 शून्य ठेवले की 100, 3 शून्य ठेवले की तुम्ही पहा शून्य वाढत जातात. कधी? जेव्हा शून्यांच्या समोर एक असेल. लक्षात आलं का मला काय म्हणायचं? आपल्या समोर जर भगवंत नसतील, आपल्या म्हणजे आपण संसारात एवढे मोहित आहोत, आपण सर्वजण, तुम्हीच आहे असं मी म्हणत नाही, या जगातले प्रत्येक जण त्या मोहात पडलाय आणि त्याला वाटतं हेच जग आहे. तर हे जे आहे ते सगळे शून्य आहे. मला आता आज तो विषय घ्यायचा नव्हता, पण आता हे राजकीय नेते, मोठे नेते गेले, सगळे शून्यच झाले आहे की नाही. त्यांच्या दृष्टीने काय राहिलं, काय म्हणलं ते एवढे मोठे होते, ते तेवढे मोठे होते, असं होतं. जेव्हा ते 5 जण बसले त्यावेळी ते अटेंडन्स आहे की ते स्क्रू मेंबर त्यांचे जे काय असतात ते होते. एक पायलट होता, दुसरी एक पायलट होती, तिसरा बॉडीगार्ड होता आणि एक मोठा नेता होता. मृत्यूच्या वेळेस सगळे काय आहे, सारखे आहे का काही असं बदल आहे नाही, हा लहान आहे मोठा आहे, याला घेऊ नका, मोठ्याला घेऊ नका, लहान असं काय नाही. सगळे काय होतात, सगळे एकाच लेवलला जातात, सगळे सारखेच होतात. त्यामुळे जोपर्यंत कृष्ण आपल्या संगतीला नाही, जोपर्यंत भगवंताबद्दल जीवाला माहिती नाही, त्याला मागच्या वेळेचा जो आपला विषय होता न सुखम, आपण मागच्या वेळेस सुख पाहिलं, न सिद्धी न परमगती, पुढे पण काय गती माहिती नाही, कुठे गेले काय माहिती. इकडे लोक ओरडतात असे होते तसे होते, हे होते ते होते, चांगलं आहे, पण त्या जीवात्म्याला काय गती प्राप्त झाली ती फक्त प्रकृतीलाच माहिती, काय गती प्राप्त केली. एक उदाहरण आपण पाहून 2 मिनिटात समजून घेऊ की AI व्हिडिओ तयार होता, तुम्ही पाहिले आता
याच्यातून AI व्हिडिओतून ते दाखवतात काय मी गेलो गड्यांनो, काळजी करू नका गड्यांनो, असं झालं गड्यांनो, म्हणजे देह प्राप्त केला त्याने, आपल्याला देहासह बोलीसह दाखवलं. मग विचार कर, भौतिक जगातले लोक जर AI व्हिडिओ तयार करू शकतात, एक शरीर त्यांना देऊ शकतात, आणि ते शरीर आपण पाहू शकतो, बोलणं सुद्धा. आता विचार करा, प्रकृती आपल्यापेक्षा हलकी असेल का? देईल का नाही? साधारण इथला माणूस, एक साधारण माणूस यंत्राद्वारे एक देह निर्माण करतो, हजारो लोकांना तो देह दाखवतो, आता काळजी करू नका, आहे का नाही? असं वाटतं का हा देह खरोखर आपल्या बरोबर काय करतोय? बोलतोय. भले देह खोटा आहे पण खरा वाटतो. प्रकृतीकडे अनेक देह आहेत. म्हणजे किती देह आहेत प्रकृतीकडं? 84 लाख. 84 लाख ड्रेस आहे. एक ड्रेस काढला की दुसरा ड्रेस काढला की हे शरीर म्हणजे प्रभुपाद एक कोट सारखं मानायचे, कोट आहे म्हणजे कपड्यांचा. हा कपडा बदलवला की दुसरा. तसं आत्मेवर अनेक आवरण घातले जातात. कशाचे आवरण असतात? मोहाचे. कशाचे आवरण आहे? मोह. आता मोह इथंच आहे ना, आम्ही भारतीय आहोत, एक मोहच आहे. आत्म्याला काय भारत आणि काय इंग्लंड आणि काय रशियन काय जपान आणि काय कुठलं आत्मा. सोनं कुठलं आहे का? सोनं असं म्हणते की भारतात सोनं आहे. सोनं कुठलंही सोनंच आहे काय? सोनं का सोन्याला असं गव्हर्नमेंट टाकतंय? नाही, हे सोनं भारताचं आहे. भारताचे लोकांकडे असलं की भारताचं आहे, आणि इंग्लंड मधल्या लोकांकडे असलं की, रशियाच्या लोकांकडे असलं तर रशियाचं सोनं आहे असं म्हणते का? नाही, सोनं रशियन आहे. नाही, हे सोनं इंग्लंडचं आहे. नाही, ते सोनं भारताचं आहे. जसं सोनं मर्यादित नाही, तसं जीवात्म्याला मर्यादा. जीवात्मा कोणाचाच नाही जगात. जीवात्मा कोणाचा आहे? मम अंशे जीव लोक जीव भूत सनातन मनषष्टानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. पण दुःख कशाचं आहे म्हणले? मनाच्या आणि 6 इंद्रियांच्या नादी लागून आपण भगवंताला विसरलोय, आणि त्यामुळे कर्षती शब्द सांगितला. कर्षती कळतो ना? दुःखात आहे. घर्षण चालू आहे आपल्या सगळ्यांचं, आहे ना? घर्षण चालू आहे. प्रकृती घासून घेते. भोगता भगवंत आहे, भोग्य प्रकृती आहे. आपल्याला वाटतं आपण भोगताय, आपण संसार करतोय. नाही, आपला उपयोग करून घेतला जातो, आहे का नाही? दडपून पळून घेतलं जातं. आणि हे सांगायला आद्य गुरु तत्व जे असतं. मोह घालतं कोण? गुरु घालत. कोण घालतं मोह? गुरु शिवाय, आहे की नाही? ज्याने गुरु नाही केला, असं एक वाक्य आहे, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला म्हणले. जर तत्व कळलं नाही, अज्ञानात दुःख आहे, अज्ञानात सुखाची कल्पना आहे, आणि हे गडबडीमध्ये कधी राहून गेलं जातं. आपल्या सर्वांची एकच स्थिती आहे. एक मनुष्य गेला, एक शिक्षण आहे फक्त आपल्यासाठी, पण ही स्थिती सगळ्यांची एक सेम लेवलवर आहे. असो, तर नित्यानंद राम जे आहेत, नित्यानंद महाप्रभू जे आहेत, तुम्ही कधी बऱ्याच जणांनी नाव ऐकले असेल यांचं, आणि बऱ्याच जणांनी ऐकलं पण नसेल. तर नित्यानंद प्रभू हे बलरामजींचे अवतार आहे. बलराम ऐकलं? कृष्ण बलराम म्हणा. कृष्ण बलराम. कृष्ण आणि बलराम जसे आहेत तसे इथे एक श्लोक आहे. श्री चैतन्य चै कृष्ण नित्यानंद राम, नित्यानंद पूर्ण करे चैतन्य रे काम. नित्यानंद प्रभूंची गोष्ट सांगितली. नित्यानंद प्रभू काय करतात, नित्यानंद प्रभूचं काय कार्य आहे. तर म्हणले भगवान चैतन्य देव हेच मूळ भगवान श्रीकृष्ण होत, आणि भगवान नित्यानंद हे भगवान बलराम आहे. भगवान नित्यानंद हे भगवान चैतन्य महाप्रभूच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आहेत. नित्यानंद प्रभू जे आहे हे बलरामजींचे अवतार आहे, बलरामजींचा विस्तार आहे. आणि बलरामजी हे कृष्णाचे मोठे बंधू. आपण ऐकलं कृष्णाचे मोठे बंधूचं नाव आहे बलराम. पण बलराम हे केवळ कृष्णांचे मोठे बंधूच नाही, तर बलरामजींच्या बाबतीत असं मानतात की बलराम हे शेष नाग आहेत किंवा शेष अवतार आहेत, किंवा बलरामजी हे कृष्णापासून भिन्न नाहीत म्हणतात. काही ठिकाणी बलरामजींचं शंकर्षण नाव आहे. आता हा जो एक मोठा मुद्दा आहे, बलराम हे नित्य शाश्वत तत्व आहे, आणि हे शाश्वत तत्व नेहमी कृष्णाबरोबर येत, वेगवेगळ्या काळात येत. जसं कृष्ण अवतारात ते बलराम म्हणून येतात, प्रभू रामचंद्राच्या अवतारात ते लक्ष्मण म्हणून येतात, आणि गौरांग महाप्रभू जे आहेत, तुम्ही ऐकलं असेल नसेल, गौरांग महाप्रभू म्हणजे चैतन्य महाप्रभू. कलियुगामध्ये असं म्हणतात की भगवंत हे प्रच्छन्न अवतारात येतात, इतर अवतारात ते प्रदर्शित करतात कोण आहेत. कलियुगामध्ये असा एक श्लोक आहे भागवतात की कृष्ण वर्ण तुषा कृष्ण सांगो पांगोस पार्षदा
यज्ञे संकीर्तने प्राहो यजंती सुमेधसा. बुद्धिमान माणसाचं लक्षण सांगितलं की भगवान कृष्ण कलियुगात येतात आणि हरिनामाचा प्रचार करतात. आपण ऐकलं असं हरिनाम करतो सर्वत्र. कलियुगामध्ये हरिनाम 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 सांगतात ना सर्वत्र. हरेरनाम 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 येव केवलम कलो नास्तेव नास्तेव गतिरन्यथा. म्हणले कलियुगामध्ये केवळ काय केलं पाहिजे, सातत्यानं हरिनाम घेतलं पाहिजे, हरीचं नाव घेतलं पाहिजे. कधी पण जेव्हा जेव्हा आपल्याला स्मरण होईल, आपण विसरतो भौतिक जगात कधी कधी, पण सातत्यानं हरिनाम घेतलं पाहिजे. प्रभुपाद म्हणायचे ऑलवेज रिमेंबर कृष्ण, नेव्हर नेव्हर. कधी आठवण विसरायची नाही. म्हणजे सातत्य हा जे करेल त्या व्यक्तीला नित्यानंद प्रभू नक्की कृपा करा. नित्यानंद प्रभूशी वर्णन केलं की ब्रजेंद्र नंदन जेई शचीसूत होईलो येई बलराम होईलो निताय दीनहीन जती छिलो हरिनामे उद्धारी. 2 मिनिटात त्यांची कथा घेऊ आपण. की दीनहीन जती छिलो हरिनामे उद्धारिलो. म्हणजे जे दीन आहेत, हीन आहेत, भगवंताला विसरले आहेत, त्यांचा उद्धार कशाने होणार आहे? हरिनामानं. कोणाचा पण उद्धार होतो, कोणाचा पण, आणि कोणाला पण घेता येण्यासारखं आहे. हरिनाम सगळ्यात काय आहे, जगात सगळ्यात सोपी गोष्ट कोणती असेल तर हरीचं नाव आहे. तुम्ही पहा भौतिक जगात कुठेही कुठेही जा, बाकी खूप गोष्टी अवघड आहे. साधं घड्याळ नीट करायला घेऊन गेले तुम्ही, बरं डोकं लावावं लागतं. घड्याळ सहज नीट होतं का? ते वॉचमेकरला बरंच पाहावं लागतं, ते बारीक डोळ्याला लावून इकडे तिकडे. पण हरिनाम एकदम सोपं, कोणी पण घेऊ शकतं. लहान बालकं घेऊ शकतात, वृद्ध माणसं घेऊ शकतात, स्त्रिया घेऊ शकतात, पुरुष घेऊ शकतात, आजारी घेऊ शकतो, कोणी घेऊ शकतो. ही हरिनाम घ्यायची प्रवृत्ती किंवा हरिनामाचा प्रचार, दीनहीन चित्त छिलो हरिनामे उद्धारिलो, हरिनामाचा प्रचार करण्यासाठी ही जोडी येते. एक आहेत निळ्या वस्त्रामध्ये आहेत, ते आहेत नित्यानंद प्रभू, आणि पीत वस्त्रामध्ये आहेत, ते आहेत हा. बस एवढं समजून घ्यायचं, कारण बऱ्याच वेळा हे माहितीच नसतं. मी एकदम सुरुवातीला गेलो, इस्कॉन मध्ये गेलो आणि ते लेक्चर देत होते, ते यांच्याबद्दल सांगत होते. मला माहितीच नाही कोण आहेत हे. गौरांग महाप्रभू कोण आहे, नित्यानंद प्रभू कोण आहे. संपूर्ण लेक्चर झाल्यावर ते प्रभूजीने मला विचारलं, अच्छा लगा आपको? हा अच्छा लगा. पण नंतर मी त्यांना विचारलं, मला अच्छा वाटलंच नाही, कारण मला कळालंच नाही कोण आहे. तर गौरांग महाप्रभू थोडक्यात लक्षात घे, हे जे पिवळ्या वस्त्रवाले आहेत हे कृष्ण आहेत. 500 वर्षापूर्वी बंगालच्या भूमीमध्ये हे अवतरित झाले. परत येतात कशासाठी कृष्ण? कारण कृष्णांचा महिमा कृष्णालाच माहिती किती मोठा. त्यामुळे हरिनामाचं स्वतः भगवंत कधी कधी भक्ताच्या रूपामध्ये येतात, हरिनामाचा प्रचार करतात. सामान्य माणसाचे लोक सहज ऐकत नाही की. त्यासाठी अधिकारी पुरुष पाहिजे. मग भगवंत कधी कधी चार्ज घेतात, स्वतःच येतात आणि महत्व पटवून देतात. त्यांचं महत्व व्यासांनी सांगितलं. सांगो पांगो सपार्षदा, एकटे आले नाही, त्यांच्या पार्षदा बरोबर आले, सगळ्यांना हरिनाम घ्यायला लावलं. तुम्ही ऐकलं असलं चैतन्य महाप्रभूशी बंगालमध्ये ही मंडळी हरिनाम घ्यायचे, घरोघरी जा, म्हणजे गावात रस्त्यावरून जोरात ओरडत जायचे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. यांचं वैशिष्ट्य असं होतं, म्हणतात हे गौरांग महाप्रभू जे होते, कृष्ण जे आहे, त्यांच्या मित्रांचं नंतर बघूया आपण. जे कृष्ण आहेत यांचं जे शरीराचं वर्ण आहे म्हणतात, तो वर्ण जो होता ते गव्हाळ वर्णाचे होते. पूर्ण सोन्याचं जसं पिघळलेलं, आपण पघळ काय म्हणू, गरम केलेलं सोनं पघळतं ना ते, वितळत असं म्हणू. त्या सोन्याचा जसा रंग असतो ना, असं वर्णन केलं त्यांच्या अंगाचं. असं शरीराचा रंग होता म्हणतात. कारण तो रंग कोणाचा आहे? राधाराणीचा रंग आहे. तप्त कांचन गौरांगी. गौरांगी जे आहे, राधा राणी जे आहे, गौरांगी ज्या राधाराणीचं तप्त कांचन गौरांगी, राधे वृंदावनेश्वरी, वृंदावनची ईश्वरी जी आहे राधा राणी, त्या राधा राणीचा रंग कसा आहे? सोन्यासारखा आहे, वितळलेल्या सोन्यासारखा आहे. आणि गौरांग महाप्रभू जे आहेत हे राधा राणीचा भाव घेऊन अवतरित होतात म्हणतात. सेम राधा राणी सारखा त्यांचा रंग होता. आहे कृष्णच, पण कृष्ण जे आहे तुषार कृष्ण, रंग कृष्णाचा नाही, रंग राधा राणीचा आहे. आणि आहे कृष्ण, स्वतः कृष्णच, पण ते राधा राणीच्या रंगाने येतात. आणि उंची होती म्हणते त्यांची 8 फूट.
जेव्हा ते नाचायचे एक्स्टन्स, जेव्हा ते याच्यामध्ये यायचे भाव वेशामध्ये, तर हजारो लोक त्यांना पाहायला आणि हरिनाम करायला यायचे. हजारो म्हणजे म्हणजे 100 200 मृदुंग मृदुंग वाजवायचे, करताल वाजवणारे लोक. आणि सगळ्या नगरीमध्ये लोक. मी असं प्रयागला गेलो, प्रयागमध्ये सांगत होते बिंदू माधव मंदिरात ते गेले होते महाप्रभू. तो बिंदू माधव मंदिरात जेव्हा गेलो तेव्हा तिथले पुजारी सांगत होते इथं अशी आख्यायिका आहे म्हणलंय, जेव्हा गौरांग महाप्रभू प्रयागमध्ये आले आणि संपूर्ण रस्त्यावर जेव्हा ते हरिनाम करत चालले, नाचत चालले, तेव्हा लाखो लोक त्यांना पाहायला आले. तर जे काही आपलं काम करण्यासाठी आले होते, काही काम घेऊन आले होते, ते तिथंच त्यांना पाहत बसले, हरिनामात सहभागी झाले, घरची वाट बघत बसले. शेवटी घरचे बघायला आले, हा काय येत नाही म्हणून ते पण आले आणि ते पण हरिनामात नाचायला लागले. एवढा त्यांच्यामध्ये, म्हणजे स्वतः भगवंतच होते त्यामुळे एवढे लोक आकर्षित होते. कृष्ण वर्ण, तुषा कृष्ण, कृष्णाचं वर्ण नाही आहे, तुषा अकृष्ण आहे, दिसायला रंगाने वेगळे आहेत. सांगो पांगो सपार्षद आपल्या सवंगड्यासह येतात आणि संपूर्ण जगामध्ये हरिनामाचा प्रचार करतात. का? त्याचं कारण असं आहे, जोपर्यंत जीव हरिनाम घेणार नाही तोपर्यंत त्याचा मोह जाणार नाही. काय चाललं हेच कळणार. जोपर्यंत हरिनाम घेत नाही, हरी हृदयात येत नाही, तोपर्यंत आपण आपलं चित्त जोपर्यंत हरी चोरणार नाही तोपर्यंत चित्तामध्ये अनेक खराब गोष्टी पडलेल्या आहेत. त्याच वेळोवेळी आहे की नाही, चित्ती देश जे जे वसे ते ते स्वप्नी दिसे, आपल्या चित्तात जे पडलेले तेच दिसणार. त्यामुळे हरिनाम करायचे महाप्रभू आणि यांचा हरिनाम प्रचार जगामध्ये भगवंताची इच्छा असल्यामुळे जीवांच्या कल्याणासाठी. हरिनाम कोणासाठी आहे? आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी. तुम्ही ऐकलं असं नाही, दिस चैतन्य मिशन प्रभुपाद म्हणायचे. हे चैतन्य महाप्रभूचं मिशन संपूर्ण जगभर महाप्रभूंनीच वर्णन केलं होतं. महाप्रभू म्हणजे स्वतः भगवान कृष्ण जे आहेत, पितांबर धारण करणारे जे कृष्ण आहेत, ते महाप्रभूंच्या वेशामध्ये आले बंगालमध्ये आजपासून 525 वर्षापूर्वी. त्यांनी एक वर्णन करून ठेवलं, एक त्यांच्या ग्रंथामध्ये. हा चैतन्य, काय नाव याचं? चैतन्य चरित्रामृतामध्ये एक वर्णन केलं. त्यांनी वर्णन केलं, येणाऱ्या कलियुगामध्ये पृथ्वी त्याचे जद नगरादे ग्राम, पृथ्वीवर जेवढे नगर आहेत आणि जेवढे गावं आहेत, या सर्व गावामध्ये सर्वत्र प्रचार होणार. कशाचा? हरिनामाचा प्रचार होणार. असं 500-550 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं बंगालमध्ये. पुढे चालून 1896च्या दरम्यान, 1895, 94, 96च्या दरम्यान भक्तिविनोद ठाकूर नावाचे एक ग्रस्त इंग्रज वकिलाला सांगत होते का हरिनाम हे संपूर्ण जगभर होणार आहे, पृथ्वीच्या सगळ्या कोपऱ्यामध्ये हरिनाम होणार आहे आणि जेवढे लोक दुःखामध्ये आहेत त्या सगळ्यांना हरिनामामुळे त्या दुःखातून परावृत्त होतील, कृष्णाशी जोडले जातील. पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात, सगळ्या पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात होणार आहे. त्या वकिलाला आश्चर्य वाटलं, कारण त्या काळात इंग्रजांचं राज्य होतं सर्वत्र. आणि तो म्हणाला, ग्रंथामध्ये असं लिहिलंय का पृथ्वीच्या सगळ्या टोकावर हरे कृष्ण मंत्राचा जप होणार आहे, सगळ्या टोकावर भगवान कृष्णाचे भक्त होणार आहे. तो वकील म्हणाला, का हो तुम्ही पृथ्वी म्हणजे भारताला समजता का? त्या जजला विचारलं, जज होते ना ते भक्तिविनोद ठाकूर, ते सांगत होते की सगळीकडे होणार आहे, ग्रंथात लिहिलेलं आहे, भगवंताची वाणी कधीच विफल जाणार, भगवंताने सांगितलेलं घडणार. तो म्हणाला, तुम्ही पृथ्वी काय भारताला समजता का? नाही म्हणे, भारताला नाही, म्हणजे संपूर्ण जगालाच पृथ्वी समजतो. अहो म्हणे, कसं शक्य आहे? कारण सर्वत्र कोणाचं राज्य आहे? इंग्रज लोक हरिनाम ऐकतील का? इंग्रज लोक राधाकृष्णाची भक्ती करतील का? तुम्हाला वाटतं का सर्वत्र इंग्रजांचं राज्य आहे? इंग्लंडवर इंग्रज, फ्रान्सवर इंग्रज, फ्रान्सवर नव्हते ना? कळते मी सांगितलं तसं म्हणू नका बा, विरोध करा नाही. मी म्हणलो फ्रान्सवर की फ्रान्सवर, असं नाही, फ्रान्सवर नव्हतं त्यांचं राज्य, फ्रान्सवर करू नाही शकले. असो, पण बऱ्याच राज्यामध्ये, रशिया म्हणजे बऱ्याच राज्यामध्ये होतं आणि काही ठिकाणी नव्हतं, पण बहुतेक ठिकाणी त्यांचं राज्य होतं किंवा युरोपियन खंडातल्या बऱ्याच लोकांचं सर्वतोक त्यांचा प्रचार होता. भक्तिविनोद ठाकूर म्हणले, नाही, भगवंतांनी सांगितलेलं आहे आणि ही गोष्ट घडणार म्हणजे घडणार. संपूर्ण जगामध्ये लोक राधाकृष्णाची पूजा करणार, संपूर्ण जगामध्ये लोक हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा उच्चार करणार
आणि एका ठिकाणी नाही, पृथ्वी ते अछे जद नगरादी ग्राम, जेवढे नगर आहेत आणि जेवढे गाव आहेत त्या सगळ्या गावामध्ये असे माणसं होणार. त्याला वाटलं असं कसं शक्य आहे बाबा. आणि खरोखर 1896 सालीच स्वामी प्रभुपादांचा जन्म झाला. प्रभुपाद ऐकले तुम्ही? नाव ऐकलं प्रभुपाद, ज्यांनी भगवद्गीता जशी आहे तशी. आणि प्रभुपादांचा जन्म 1896 साली झाला आणि 1965 साली प्रभुपाद अमेरिकेला. आणि आता तुमच्या माहितीत असेलही, यांचं नाव आहे स्वामी जगद्गुरु श्री प्रभुपाद की. ह्या व्यक्तीने काय केलं माहिती का? जी आपण बसलोय का आज नित्यानंद त्रयोदशी साजरी करायला, अशीच त्रयोदशी साजरी होते कुठे? काय तुम्ही नाव घेणार तिथे साजरी होते. जे तुम्हाला आठवतंय, ऍम्स्टरडॅम जरी आठवलं ना, तिथे सुद्धा कृष्ण मंदिर आहे, तिथे चाललंय. तुम्हाला आठवलं जगातलं बीजिंग, चायना असं आहे, चायना तसं आहे. बीजिंग मध्ये सध्या चालू आहे, तुम्ही खोलू शकता याच्यावर. शांघाय मध्ये चालू आहे. आफ्रिकन देशामध्ये गेले, काही देश आठवतात आफ्रिकन देशातले काही गाव वगैरे, जमैका वगैरे तर आठवत असेल, जमैका मध्ये चालू. अमेरिकेत शिकागोला गेले चालू. रशियामध्ये तुम्ही गेले, कुठे जाणार? रशियाला जाऊन गेलं तर मॉस्कोला जाऊ, मॉस्को मध्ये आहे. अजून कुठे जायचंय? जिथं जा जद नगर आधी. लोणीत चालू आहे, नगरमध्ये चालू आहे, पुण्यामध्ये चालू आहे, कलकत्त्यामध्ये चालू आहे, रशिया याच्यात चेन्नईमध्ये, मदुराईमध्ये, जिकडे तुम्ही जा, कुठे जा, हरे कृष्ण म्हणा. तुम्हाला दिसणार दिस इज हरे कृष्ण पीपल. हे हरे कृष्णाचे भक्त. हे हरे कृष्णाचा विषय नाही, पण ही कृष्णांचीच इच्छा आहे. इच्छा कोण? त्यांची इच्छा होऊ शकतं की वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता. शक्य आहे का? भारतात आपण प्रचार करतो, आज पुढच्या रिकामे दिसायला लागले आपल्या ठिकाणी. पण प्रभुपादांची कमाल आहे, गुरूंची कमाल आहे, नित्यानंद रामांची कमाल आहे संपूर्ण जगामध्ये. तुम्ही कुठेही जा, लोक इतके आहे का तितके आहे. हा विषय प्रोफेसरांनी मला वाटतं कशावर टाकलं, ते शहराचं काहीतरी टाकलं, ते शहराचं ते इस्कॉन बघते, ते इस्कॉनचं ते शहरच इस्कॉन, ते सगळं ते काही नाही बसवलं त्यांनी, सगळं तसं शहरच बसवलं. भारतातली माणसं ठीक आहे, भारतामध्ये आपल्याला संधीच आहे, आपण कधीही जागे झालो तरी आपल्यासाठी जास्त काही कठीण गोष्ट आपल्यासाठी काही लहानपणी चल टाळ्या वाजव, मन इथं आपल्यासाठी सोपीच गोष्ट आहे. आपल्याला तर अवघड नाही, कारण आपल्यासाठी खूप सुविधा भगवंतांनी दिली. कारण का? भारत भूमी ते जन्म हैलया, भारतात जन्म झाला, जन्म सार्थक करी. काय म्हणले? भारतात जन्म झाला तर अजून काय संधी पाहिजे, आहे की नाही? राधाकृष्णाच्या चरणाशीच जन्म झाला ना. बालपणापासूनच राधेचं नाव ऐकलं, कृष्णाचं नाव ऐकलं, रामाचं नाव ऐकलं. त्यांना रामही माहिती नाही. आणि ते लोक मला एक माणूस आला माझ्याशी संघर्ष घालायला लागला. तुमची माणसं म्हणे रामाचं नाव ठीक घेत नाही, कारण त्या हरे कृष्ण हरे राम त्यांना म्हणता येत नाही ना. चायनावाल्याची लँग्वेज फार कठीण आहे. कृष्ण म्हणताच येते, त्याच्या याच्यातच बसत नाही. लिहिता सुद्धा कृष्ण वेगळ्या भाषेने लिहितात. कृष्णाने एक डिजिटल चोरून टाकतात. ते चोरून टाकतात म्हणजे असो, पण कृष्ण सगळं समजून घेतो. कृष्णाला माहिती जसे कराल पण करत राहा. म्हणा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे. या भगवान कृष्णांच्या प्रचारात सहभागी होतात बलरामजी, म्हणजेच नित्यानंद प्रभू. हे बलरामजी दरवेळेस येतात कृष्ण बरोबर. राम आले की लक्ष्मण आले. पण इतर काळामध्ये त्यांचं असं आहे, इतर काळात थोडे क्रोधिष्ठ आहेत ते. बलरामजीच्या काळामध्ये सुद्धा ते रोमहर्षांचं हे करून टाकलं, कृष्णावर चिडले, दुर्योधनाला मारायचं नाही म्हणाले. लक्ष्मणच्या काळात होते ना, राम भगवान बरोबर ते सुग्रीवाच्या इकडे गेले, तर सुग्रीव परत येई ना इकडे. बालीला मारलं, त्याला घरी पाठवलं, थोडे दिवस जाऊन ये म्हणजे आपल्याला हल्ला करायचा लंकेवर. ते गेले आणि येईनाच परत. प्रभू रामचंद्र म्हणजे हा वानर काय तिकडे विसरला की काय, जाऊन ये बरं. लक्ष्मणजी गेले, पण जाताना प्रभू रामचंद्राने सांगितलं जास्त क्रोध करू नको, गोडीमध्ये घेऊन ये, कारण ते क्रोधी आहेत. पण त्या अवताराचं एक वैशिष्ट्य, ते जेव्हा ह्या अवतारात येतात ना, परम दयाळू वर्णन केलं त्यांचं, एकदम दयाळू आहे. नित्यानंद महाप्रभू अजिबात क्रोध करत नाही, अजिबात क्रोध करत नाही. तर एक चक्र गावामध्ये त्यांचा जन्म झाला, बंगालमध्ये. हडाई पंडित नाव आहे त्यांच्या वडिलांचं.
आणि आईचं नाव होतं पद्मावती. एकुलते एकच झाले, काही मुलं झाली पण एकुलते एकच. पण हे जे झाले नाही 12 वर्षातच घर सोडून गेले. अगदी 20 वर्ष भारतभर भ्रमण केलं तेव्हा आई वडील शेवटी वाट बघून बघून म्हणतात एक्सपायर झाले. लक्ष्मण तीर्थ नावाचे कोणी संन्यासी घरी आले आणि ते घरी आल्यावर म्हणाले भगवंताची भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. पण हे लहानपणापासूनच कृष्णांच्या लीला करायचे, भगवान रामांची म्हणजे नाटिकेमध्ये सहभागी व्हायचे. आणि 12 वर्षाचे असताना त्या संन्याशाबरोबर निघून गेले. पूर्ण जगात भारताचं भ्रमण केलं आणि शेवटी मग माधवेंद्रपुरी नावाचे त्यांच्या गुरूंना भेटले. आणि त्यांना भेटल्यावर मग त्यांच्या लक्षात आलं की माझं कार्य हे भगवंताच्या सेवेत मदत करणं आहे ना. मग भगवंत जर का बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू म्हणून आले असतील तर मीही त्यांच्या कार्यात मदत केली पाहिजे. आणि मग महाप्रभूंना भेटले नित्यानंद प्रभू. आणि भेटल्यानंतर मला शेवटचा मुद्दा एवढाच सांगायचा, जेव्हा भेटले महाप्रभूंना नित्यानंद प्रभू तेव्हा सेवा काय केली ते सांगतो. ते वेगवेगळ्या याच्यातून सेवा करतात. ते कधी त्यांचे हे मृदुंग वगैरे आहेत ना, बलरामजींचा अवतार आहे. छत्री, कधी त्या चामर आहे ना, भगवंतावर लावलेले चामर आहे, छत्री आहे, मृदंग आहे, ते बलरामजीचे विस्तार आहे. म्हणून करताल वगैरे कुठे ठेवू नये, असं खराब ठिकाणी ठेवत नाही आपण. माळी वगैरे असतं ना भगवंताच्या कार्यात जे जे मदत करणाऱ्या गोष्टी आहेत. तर माधवेंद्र प्रभूला भेटल्यानंतर 1506 मध्ये ते चैतन्य महाप्रभूला भेटले की ठीक आहे आता मी संपूर्ण भारत भ्रमण केलं पण जगामध्ये काय झालं पाहिजे, प्रचार केला पाहिजे. आता नित्यानंद प्रभू ग्रस्ती होते, त्यांचं लग्नही झालं, पण या काळामध्ये त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला. कसं केला? घरोघरी जायचे, म्हणजे असं घरी जायचे आणि म्हणायचे कृपया काय करा, हरीचं नाव घ्या. म्हणजे घरी जायचे, असं घरच्यांना बाहेर बोलवायचे, प्लीज बाहेर या. आणि विचारलं काय हो, हरी बोला, हरिनाम घ्या, म्हणा हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे. अशी विनंती करायची. म्हणायचे तुमचं संसारामध्ये काही एवढं सुख मिळणार, भगवंताचं स्मरण करा, कारण तुम्ही जीवात्मा आहात, तुम्ही शरीर नाही. शरीर एक दिवस आहे की नाही, शरीर जाईल, देह जाईल ही अशी काळोबा खाईल. म्हणजे देहावर काळाची सत्ता आहे, देह टिकणार नाही, पण तुम्ही शाश्वत आहात. यावर पुढच्या वेळेस आपण बोलू. तुम्ही हरिनाम घ्या, तुम्ही हरिनाम घ्या, तुम्ही हरिनाम घ्या. औदार्य आहे त्यांचं. एक कथेतून सांगतो, एक छोटी कथा त्यांच्या जीवनात येते. असं करत करत ते कथा करत करत प्रत्येक लोकांना चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं की तू प्रचार कर, सगळ्या लोकांना हरिनामाची शिक्षण दे, कारण यातच त्यांचं कल्याण आहे. कलियुगात दुसरे साधनं व्यवस्थित राहणार नाही, जगाचं कल्याण दुसऱ्या साधनाने होणार नाही. दुसऱ्या साधनामध्ये लोक फसतील, संसारामध्ये अडकतील, संसारातल्या दुःखातून मुक्त होणार नाही आणि पुन्हा पुन्हा जन्माला येतील, पुन्हा पुन्हा तेच करतील. त्यांना मुक्त करण्यासाठी आणि माझ्या बरोबरचा म्हणजे कृष्णाबरोबरचा जो संबंध आहे तो समजून सांगण्यासाठी घरोघरी जा. हे जायचे घरोघरी. एक दिवस म्हणतात बंगालमध्ये ते एका रस्त्यानं जात असताना काही लोक ते मदिरा पान केलेले, मदिरा कळते ना सगळं, मदिरा पान केलेले प्यायलेले लोक होते, भांडणं करत होते. पण ते भांडणारे माणसं होते जगाई आणि मधाई नाव होते, दोघं भाऊ होते, खुंखार एकदम होते. तसे ब्राह्मण फॅमिली जन्माला आलेले, पण नंतर ते गुड मॅन बट बॅड असोसिएशन असं म्हणतात ना, चांगला माणूस वाईट संगतीत गेला आणि एकदम प्यायलेले, आणि प्यायलेल्या माणसाला काय बोलतील हे गेले सांगायला. काय सांगायला गेले? देवाचं. कोणाला सांगायला गेले? आता हे बिचारे वेगळ्या अवस्थेत यांनी सांगितलं, त्याचा रागाचा पारा चढला. आम्हाला शिकू, तू आम्हाला शिकवायला आला का म्हणे देवाचं नाव घ्यायला, बघू का तुझ्याकडे? ते म्हणे असं करू नका, तुम्ही काय करत आहात तुम्हाला कळत नाही, तुम्ही भ्रमामध्ये आहात, तुम्ही स्वतःच्या जीवनाचं काय करून घेऊ राहिले, नाश करून घेऊ राहिले. कृपया कृष्णांचं नाव घ्या, तुम्हाला आनंद मिळेल, कृष्ण कृपा करतील. मग त्यांचा रागाचा पारा चढला. मुळातच आधीच ते म्हणतात चोऱ्या माऱ्या करणारे आणि पाशवी वृत्तीचे होते, खुंकारच होते. त्यांनी बाह्या मागा केल्या, म्हणलं तू जातो का नाही आता? पण हे तरी विनंती करत होते, नाही म्हणजे असं करू नका हो. मग अवधारी कळालं ना, आपल्याला मानणाराला तर आपण सहज चांगलं बोलू, ठीक आहे,
पण जो खरा कस कुठे लागतो, जो आपल्याशी वर्तन गैर करत आहे. आणि एवढं गैरवर्तन चालत असू नये. महाप्रभू ते नित्यानंद प्रभू म्हणत होते असं करू नका, कृपया तुम्ही तुमच्या कल्याणासाठी सांगतो. तुम्हाला आमचं कल्याण मला शिकू, आमचं कल्याण आम्हाला माहिती आहे. ते म्हणले नाही हो, तुम्हाला तुमचं कल्याण माहिती नाही, कारण तुम्ही भ्रमामध्ये आहात. भ्रमात कसं कल्याण कळेल, तुम्ही त्याच्या बाहेर या. थोडा राग आला म्हणतात. आणि मग त्याने कुणी म्हणजे असं वर्णन आहे, मडकं होतं त्याच्याकडे, काही दगड होतं, फेकून मारला जोरात, त्यांच्या डोक्याला लागला. ते दोघे जण होते, हरिदास ठाकूर होते त्यांच्याबरोबर. त्यांच्या डोक्याला दगड लागला आणि रक्त निघालं. मी सांगत होतो, इतर अवतारात जर बलरामजी किंवा लक्ष्मणजी असते, त्याने क्रोध केला असता, याने काहीच केलं नाही. अहो त्याने ते दाबून धरलं आणि म्हणजे असं करू नका, तुम्ही मला वाटल्यास मारा, पण भगवंताचं नाव घ्या, तुमच्या कल्याणासाठी सांगतो, आहे की नाही. माझं काही नाही याच्यात, माहिती नाही. लेकुराचे हित आहे माऊलीचे चित्त, तैसे सज्जन व्यक्ती कृपा करतात, त्यांचं हित दुसरं काही नसतं. जसं आई आपल्या मुलावर निश्चित प्रेम करते, साधू लोक निश्चित प्रेम करतात. त्यांना असं काही अशी तुमच्याकडून कोणाकडून अपेक्षा नसते, त्याच्या कल्याणासाठी सांगतात. पण त्याला वाटलं, आहे की नाही. उपदेशानाम मूर्खाला जर उपदेश केला तर केवळ क्रोध पद्धती. मूर्खाला उपदेश केला, क्रोध येतो ना त्याला. तर उपदेश करायला गेले, त्याला राग आला एकदम, म्हणलं एकदम तुला मारून टाकेल, म्हणजे जातो का नाही. प्रभूंनी त्याला परत विनंती केली की हे जगाई, हे मदाई, कृपया हरिनाम घ्या, कृपया हरीचं नाव घ्या, तुमचं कल्याण होणार आहे. एक मिनिट प्रभू. कृपया हरिनाम घ्या, कृपया हरिनाम घ्या, कृपया देवाचं नाव घ्या, हे तुमचं कल्याण होईल. त्यांना राग आला, त्याने त्यांना मारलं. शेवटी महाप्रभू आले, म्हणजे कृष्ण आले स्वतः, आणि सुदर्शन घेऊन आले. म्हणजे आता यांचा नाश करून टाकतो, जसं इतर काळात करतो. नित्यानंद प्रभू म्हणले नका प्रभूजी, नका महाप्रभू, असं करू. कलियुगात जर तुम्ही असं करायला गेले तर सगळेच कलितले सगळे सापडतील. हे सगळेच ऐका, सगळ्यांच्या आतमध्ये काय लपलेलं आहे, जगाई आणि मधाई. कलियुगामध्ये फार कठीण आहे. महाप्रभू कृपा करा या सगळ्या जीवात, असं काही करू नका. शेवटी विनंती केली आणि जगाई मधाईने पाहिलं, आपण यांना एवढा त्रास दिला तरी यांनी आपल्याला काहीच केलं नाही, वरतून आपल्या कल्याणाची अपेक्षा केली. आणि मग जगाई मधाई पुढे भक्त झाले. नित्यानंद प्रभूंचं वर्णन हे की जे कोणी जन ही दीन आहेत, कोणी असो, आपल्या सगळ्यांना स्वीकारतात, आपल्या सगळ्यांना स्वीकारतात. हे विशेष आपल्याकडे कृष्ण भक्तीचं फारसं सामर्थ्य नाही आहे. त्यामुळे तर नित्यानंद प्रभूच्या कृपेमुळे तर भक्त सगळ्यांना म्हणतात या कार्यक्रमाला या, आहे की नाही. आले नाही तरी काय करतात, प्रभूजी यावर का कृपया या प्रोग्रामला या, चिठ्ठी टाकतात, हे टाकतात. ही नित्यानंद प्रभूची कृपा आहे. हरे कृष्ण. तर नित्यानंद महाप्रभू आयुर्भाव तिथी महामहोत्सव की गौर प्रेमानंदे. हरे हरे बोल. हरे कृष्ण. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम
हरिनाम संकीर्तन की हरे कृष्ण महामंत्र की हरे कृष्ण हरे कृष्ण
हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे Hare Krishna, Krishna Krishna,
नित्यानंद प्रभु आविर्भाव दिन महामहोत्सव की जय। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा हरि बोल, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 कृष्ण
गौर हरी जय गौर हरी गौर हरी गौर हरी जय गौर हरी निताय गौरंग निताय गौरंग निताय गौरंग निताय गौरंग निताय गौरंग निताय गौरंग
भक्त शिरोमणी प्रल्हाद महाराज की जय. बोल प्रेमानंदे हरी बोल. हरे कृष्णा हरे कृष्ण. तर चला, आजचा मूळ मंत्र आहे, भगवंताचं नाव घ्या आणि सुखी व्हा. चांट हरे कृष्णा अँड बी हॅपी, असा मंत्र प्रभुपादांनी दिला समस्त जगाला. जगभर जे आपण ह्या दुःखमूल संसारामध्ये आहोत, यातून सुटण्याचा एकमेव मार्ग आहे हरे कृष्ण मंत्राचं चिंतन करणं, गायन करणं, भगवंताचा प्रसाद घेणं आणि नित्यानंद महाप्रभूजवळ आपण सर्वजण दयेची याचना करूयात की त्याने आपला सर्वांना त्याचे गुरुतत्व आहे आणि आपल्याला बुद्धियोग द्यावा, जेणेकरून आपण भगवंताच्या अधिक जवळ जाऊया. हरे कृष्ण. तर कृष्णा कृष्णा हरे हरे हरे